हाय, नमस्कार. मी रामेश्वरी. नवीन वर्षाचं आगमन होतंय आणि आपल्या सर्वांचाच पुन्हा एकदा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचा तोच नव्याने प्रवास सुरू होणार आहे. आणि या सगळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे कॅलेंडर. हो, कॅलेंडर. आज वार कोणता आहे? कॅलेंडरकडे पहा. तो प्रोग्राम कधी येतोय बरं? कॅलेंडरकडे पहा. अरे, माझ्या बर्थडेला वार कोणता आहे? कॅलेंडरकडे पहा. नवीन वर्षातले सणवार नेमके कधी कधी येत आहेत? कॅलेंडरकडे पहा. खरंच आपल्या जीवनाचं अगदी अविभाज्य भाग बनलेलं असं हे ग्रेगोरियन कॅलेंडर. खरं पाहता ह्या कॅलेंडर मागे फक्त तुम्ही आम्ही नव्हे तर अख्खं जग धावते. कारण हे ग्रेगोरियन कॅलेंडर जगपातळीवर वापरलं जातं. आपण हे ग्रेगोरियन कॅलेंडर कैक वर्षापासून वापरत आलेलो आहोत. कितींदा तरी त्या महिन्यांचं उच्चारण आपण करतो. परंतु ह्या महिन्यांची नावं नेमकी कशी काय पडली आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? बेसिकली ग्रेगोरियन कॅलेंडर मधील महिन्यांची नावं ही रोमन पौराणिक कथा, रोमन राजे, रोमन देवी देवता आणि काही लॅटिन शब्दांच्या एकत्रितकरणातून तयार झालेली आहेत. खरं तर ग्रेगोरियन कॅलेंडर येण्या अगोदर ज्युलियन कॅलेंडर होतं. रोमन सम्राट ज्युलियस सीझर यांच्या नावावरून त्याला ज्युलियन कॅलेंडर असं नाव पडलं होतं. हे ज्युलियन कॅलेंडर अगदी आत्ताच्या ग्रेगोरियन कॅलेंडर सारखंच होतं, परंतु त्यात काही मिनिटांचा फरक होता आणि हा फरक पुढे जाऊन प्रखराने जाणवू लागला आणि त्याच त्रुटी भरून काढण्यासाठी ग्रेगोरियन कॅलेंडरचा जन्म झाला. चला तर मग जाणून घेऊया या ग्रेगोरियन कॅलेंडर मधील जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या महिन्यांची नावं नेमकी कशी काय पडली. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रोमन देवता जेनुस यांच्या नावावरून जानेवारीचं नाव पडलं. नवीन सुरुवातीची देवता असं यांना मानलं जातं आणि म्हणूनच वर्षाची सुरुवात यांच्या नावाने करण्यात आली. रोम वार्षिक उत्सव जो पूर्ण महिना चालायचा, यात वाईट आत्म्यांना पळवून लावण्यात यायचं, ज्याचं नाव होतं फेब्रुलिया. तसंच रोम शब्द फेब्रुआ याचा अर्थ होतो शुद्धीकरण. यावरून फेब्रुवारी महिन्याचं नाव ठेवण्यात आलं. मार्च महिन्यात शेतीला सुरुवात होते, म्हणून शेतीची व युद्धाची रोमन देवता मार्स यांच्यावरून मार्च महिन्याचं नाव ठेवण्यात आलं. लॅटिन शब्द एपेरिन म्हणजे टू ओपन याच्यावरून एप्रिल महिन्याचं नाव ठेवण्यात आलं, कारण की याच दरम्याने फळाफुलांच्या झाडांना कळ्या यायला सुरुवात होते. विकास, वाढीची आणि निसर्गाची रोमन देवी माया यांच्यावरून मे महिन्याचं नाव ठेवण्यात आलं. लग्न आणि प्रसूतीची रोमन देवता जुनो यांच्या नावावरून जून महिन्याचं नाव ठेवण्यात आलं. रोमन मान्यतांनुसार हा महिना लग्नासाठी शुभ मानला जातो. रोमन साम्राज्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले रोमन सम्राट ज्युलियस सीझर यांच्या स्मरणार्थ तथा त्यांचा जन्म देखील याच महिन्यातला, म्हणून ज्युलियस सीझर यांच्या नावावरून जुलै महिन्याचं नाव ठेवण्यात आलं. रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांच्या सन्मानार्थ ऑगस्ट महिन्याचं नाव ठेवण्यात आलं. ज्युलियन कॅलेंडर येण्या अगोदर रोमन साम्राज्याचे संस्थापक रोमलस यांनी रोमन कॅलेंडर तयार केलेलं होतं, ज्यात फक्त 10 महिने होते. त्यानुसार सप्टेंबर हा महिना 7व्या क्रमांकावर यायचा, म्हणून लॅटिन शब्द सेप्टम याचा अर्थ होतो 7. यावरूनच सप्टेंबर महिन्याचं नाव पडलं. ऑक्टोबर महिन्याचं नाव लॅटिन शब्द ऑक्टो याचा अर्थ आहे 8 यावरून आलं, कारण रोमन कॅलेंडरनुसार 8व्या क्रमांकाचा हा महिना होता. तसेच नोव्हेंबर हा 9व्या क्रमांकाचा महिना होता, म्हणून लॅटिन शब्द नोव्हेम म्हणजेच 9 यावरून या महिन्याचं नाव पडलं. आता राहिला शेवटचा महिना डिसेंबर. हा रोमन कॅलेंडरचा देखील शेवटचा आणि 10वा महिना होता. त्यामुळे लॅटिन शब्द डिसेम ज्याचा अर्थ होतो 10 यावरून डिसेंबर महिन्याचं नाव पडलं. तर अशा प्रकारे आपल्या 12 महिन्यांची नावं पडलेली आहेत. अशीच नवनवीन माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी इन्फॉर्मेशन झोन या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा.